विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 70 त्याच्यामध्ये अर्ध्यात थांबलेलो होतो. श्लोक 70 क्रमांकाचा श्लोक आहे. त्यानंतर मुनीच्या करता सांगितलेला आहे श्रवण. मुनी म्हणजे कोण? जो प्रयत्नाने समजून घेण्याची तळमळ करतो, मनन करतो, अशा माणसाला सांगितलेले. त्यानंतर मुनीच्या करता सांगितलेला आहे श्रवण आणि त्यानंतर जे ऐकले असेल त्याचे मनन, त्याचंच नाव मुनिवर्य आहे. त्याने ते श्रवण करायचं आणि श्रवणानंतर मनन करायचं. म्हणजे जसं जनावरं रानामध्ये चरायला जातात आणि भरपूर खा खातात आणि नंतर गोठ्यात आल्यानंतर काय करतात? रवंथ करतात. त्याचं नाव मनन. आणि सर्वात शेवटी सत्यत्वाचे प्रदीर्घ, स्थिर आणि सातत्यपूर्वक निधिध्यासन. आणि मग श्रवण केल्यानंतर मनन आणि मग सारासार विचार त्याच्याकडे कळणार. मला ही गोष्ट करायला पाहिजे, ही मला कळालेली, ही पक्की आहे. मग त्याच्यासाठी आणि सर्वात शेवटी सत्य तत्वाचे प्रदीर्घ, स्थिर आणि सातत्यपूर्वक निधिध्यासन. प्रत्येक वेळेला मला ते मिळालंच पाहिजे, मला ते कळालंच पाहिजे. जसा मुंगळा दत्तात्रेयांनी गुरु केला, तो झाडावर चढायचा प्रयत्न करायचा, परत खाली पडायचा, परत जायचा, परत. तसं मला ते हवं आहे, मला ते प्राप्त करायचं आहे, मला तसं झालंच पाहिजे. याचं नाव निधिध्यासन. त्यानंतर अविकल्प ब्रह्मैक्याचे निरंतर ध्यान. आता निधिध्यासन झाल्यानंतर मग ते जे मिळाले त्याचं प्रदीर्घ चिंतन चालू ठेवायचं. त्या अविकल्प ब्रह्मचैतन्याचे ब्रह्मैक्याचे निरंतर ध्यान करून तो या जन्मात निर्वाणाचे सुख अनुभवतो. मग मला ते पाहिजे निधिध्यासन, मला ईश्वर तत्व प्राप्त पाहिजे. मग त्याचं ते ब्रह्म आणि त्याचं जेव्हा ऐक्य होणार ते निरंतर ध्यान, जागृती, स्वप्नी, पूर्णपणे अखंड चिंतन, अशा पद्धतीने. आता अखंड चिंतन म्हणजे तरी काय, एक स्थूल प्रक्रिया आहे अखंड चिंतनाची. सतत आठवण करणं, सतत आठवण करणं. परंतु आता आपण आपल्या नावाचं सतत आठवण करतोय का? पण विस्मरण होतंय का? ती एक स्टेप आहे. एक स्थूल आहे, सतत सुरुवातीला म्हणत राहायचं मनातल्यामध्ये, ती धारणा धरत राहायची. आणि एक दिवशी तो स्थायी स्वभाव होऊन जाणार. आठव नाठव गेले भाव अभाव आणि तो झाला स्वयंमेव. कारण ती स्थिती अशी आहे का कोणती जाणीव पण नाही, जाणीव नेणीव भगवंती नाही. त्या स्वरूपाच्या ठिकाणी गेल्यानंतर मी कोणतरी एक विशेष आहे ही पण जाणीव नाही आणि मी काहीच नाही असं पण नाही. एक निराग सहज स्थिती आहे त्याला म्हणतात. ती स्थिती त्यावेळेला तो अनुभवतो आणि मग तो याच देहामध्ये निर्वाणीचं सुख अनुभवतो. आणि इथपर्यंत आपण आलो होतो. शेवटचा एक मध्येच आपण थांबलो होतो, तो पॅरेग्राफ वाचून पुढे जाऊया. श्रुती ग्रंथाचे हे श्रवण केल्यानंतर घडले पाहिजे ते आंतरिक चिंतन. श्रवण केल्यानंतर आंतरिक चिंतन आपण स्वतः, मला ते प्राप्त झालं पाहिजे. जसं तुका म्हणे आळी जीवे निरेची, ती चिंतन करते सारखं ते चिंतन करते. कोणाचं करते? ती आळी कोणाचं चिंतन करते? त्या भिंगुरटीचं. तसं चिंतन आणि त्याच बुद्धीने केलेले अंतिम सात्मीकरण, त्याच्याशी आपलं ऐक्य, त्याच्यात विलिनीकरण, आपलं अस्तित्व संपून, की ज्याला मनन असे म्हणतात, त्याच्याशी सात्मीकरण, त्याच्याशी एक. आणि त्या योगेच केवळ ग्रंथातील विचार हे त्या अभ्यासकाचे स्वतःचे तत्वज्ञान बनते. तो ज्यावेळेला त्याच्याशी समरस होऊन जातो, त्याच्या मननातून, त्याच्या चिंतनातून तो त्याच्याशी जेव्हा एकजीव होतो, त्यावेळेला ते बाबाचं काम राहत नाही, ते ईश्वराचं नाही, ते स्वतःचं त्याचं तत्वज्ञान होऊन जातं. त्या अभ्यासकाचे, त्या केवळ आणि त्या योगी केवळ त्या ग्रंथातील विचार हे त्या अभ्यासकाचे स्वतःचे तत्वज्ञान बनते. ही स्वतःची त्याची भूमिका. वर बसा, तिकडे कोपऱ्यात बसा, वर खाली बसायला त्रास होते. हा या. ती स्वतःची त्याची भूमिका होऊन जाते. फक्त बुद्धीचा निश्चय होऊन चालत नाही. आता काय वेळेला आपण म्हणू बुद्धी निश्चय, बुद्धीचा निश्चय झाला तरी पण ती एक स्टेप आहे, तेवढंही चालत नाही. त्याच्या पुढे बुद्धीचा निश्चय काय झाला? अब्रह्मास्म. अरे हे सुद्धा नॉर्मलमध्ये तुला यायचंय, ते सुद्धा तुला कसं जायचंय? नॉर्मलमध्ये जायचे. आणि त्या योगे केवळ ग्रंथातील विचार हे त्या अभ्यासकाचे स्वतःचे तत्वज्ञान बनते. फक्त बुद्धीचा निश्चय होऊन चालत नाही. कारण विश्वनिर्मिती आणि मानवाचे भवितव्य याचे स्पष्टीकरण देणारे तत्व प्रतिपादनच करण्यामध्ये नव्हे, तर मानव आध्यात्मिक सुचितेच्या उत्क्रांती शिखरावर उन्नत करण्याचे तत्वज्ञान सांगण्यामध्ये वेदांताची सिद्धी असते. त्याला पूर्णपणे हॉल अँड सॉल ईश्वर स्वरूप करून टाकायचं, हे या ग्रंथाचा विषय आहे.
तू तिथपर्यंत गेल्यानंतर तू तेच होऊन जाशील, तू वेगळं राहू शकत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. त्या परमात्म स्वरूपाशी तू समरस होऊन होशील. नवे नवे देव पाहावयास गेलो ते ईश्वर स्वरूपच होऊन जाणार, हे याचा मुख्य उद्देश आहे. आणि ते म्हणतात की ज्या योगे तो पृथ्वीवरच त्यानंतर देव मानव म्हणून झळकेल, तो मनुष्य म्हणून शिल्लक राहत नाही, दिसेल एरवी माणूसपणाची भांब लौकिक बागू. व्यवहारात म्हणायचे त्याला म्हणणार मनुष्य आहे, पण तो मनुष्य नाही, तो भगवत स्वरूप होऊन गेले, त्याला जीवनमुक्त स्थिती म्हणतात. तो त्याच्याबद्दल म्हणतात बघा की पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, आणि त्यांचे नि पावन तो ईश्वर स्वरूप होऊन गेलेले, हे त्या ग्रंथांचे मुख्य उद्दिष्ट आहे. येथो अविद्या नाशू हे स्थळ, अज्ञान जायला पाहिजे परमार्थ करणाऱ्या माणसाचं. अज्ञान म्हणजे काय, ही व्यावहारिक बडबड नाही. अज्ञान म्हणजे मी देह आहे हे अज्ञान त्याचं गेलं पाहिजे. आणि मी मग देह गेला का देह बुद्धी संपली का आत्मबुद्धी तयार आहे. देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी आणि सदा संगती सज्जनांची करावी. सज्जन कोणाला म्हणतात, जो आपल्याला देहबुद्धीपासून बाजूला घेऊन जातो, नाहीतर देहबुद्धीचंच ठसवतं, हे असं आहे ते तसं आहे, असं पाहिजे का असं नको का, तो सज्जन नाही, तो दुर्जन. मग कारण चांगल्या हमरस्त्याला जाणाऱ्या माणसाला तिकडे घेऊन जायचे. मग संगत सुद्धा करायची कोणाची, संगत करले सज्जन की, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. अजून मी एकदा पानसरे बाबांच्या मुखातून ऐकलं, आणि जनरल सगळ्यांचं म्हणणं आहे की आपल्याला पण आपल्या तिसऱ्याने सांगितलं का जरा पट्ट, आपण दोस्ती करायची कोणाबरोबर करायची, आपल्यापेक्षा मठ्ठ विद्यार्थ्याची, बरोबर की नाही. जो खेळण्यात मशगूल आहे, अभ्यासात मठ्ठ आहे, त्याची करायची का नाही, त्याची नाही करायची दोस्ती. अशा या बघा हुशार विद्यार्थी आले का नाही लगेच, आहे का नाही. हुशार माणसांची दोस्ती करायची आपण, मठ्ठशी नाही करायची. आपल्यापेक्षा एक तर हुशार पाहिजे किंवा आपल्या लेवलचा तरी पाहिजे, त्याची संगत पाहिजे, तर आपलं ते आपल्या जीवनाचं सार्थक होऊ शकतं. ज्ञानदेवा गोडी संगती, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. ज्ञानदेवाला गोडी कोणाची आहे, सज्जनाची. का बरं, का परिणाम आहे त्याचा, हरी दिसे जनी वनी आत्मतत्व. आत्मतत्वी हरिपाठ मंडळ आहेत, हरिपाठ पूर्ण पाठ आहे. दिवसात ते म्हणतात आम्ही हरिपाठ केल्याशिवाय आमचं दिवस जात नाही, पण हरिपाठातला अनुभव मात्र नाही. हरी दिसे जनीवनी आत्मतत्वाने. जनात वनात झाडाझुडपात जनावरांमध्ये श्वापदांमध्ये चैतन्य स्वरूप त्याला दिसणार. म्हणजे काय दिसणार, त्याला कापूस दिसणार, कपडा दिसला तरी त्याचं मूळ तत्व त्याला कळणार. अशा पद्धतीचं ज्ञान सज्जनाच्या संग. सज्जन आपला काय घालवत असतो, अज्ञान घालवत असतो, आणि आपल्याला काय करत असतो, उजाळा आणत असतो, आहे की नाही. भ्रांतीने तुझी पुरवली पाठी, सज्जनाच्या गोष्टी कडू झाल्या. नामदेव महाराजांना हे लोक म्हणतात, तुम्हाला सांगतोय हे सज्जन सांगतात, कळाल्या का गोष्टी, नाही कळणार का. भ्रांतीने तुझी पुरविली पाठी, सज्जनांच्या गोष्टी कडू झाल्या. पण त्यांनी परत स्वतःचा रिप्लाय दिला, नामा म्हणे गाती प्रकाशाचे गाणे, पण आम्हा ओंगळवाने वाटत असे. मोह सर्प तुझे व्यापिले अंग, म्हणे पांडुरंग काय आता, आहे की नाही. ध्रुवपद, अरे वेड्या संतांचा अंगवळा, झोप बैसली डोळा अज्ञानाची. अज्ञानाने तुझी पुरविली पाठी, आणि अज्ञान घालवण्यासाठी संगत सज्जनांची पाहिजे बस. आणि जर कळालं आपल्याला हे माणूस गरजेचा नाही, या माणसापासून आपल्याला उपद्रव आहे. उपद्रव काय आपल्याला, व्यावहारिक उपद्रव, आहे की नाही का परमार्थिक. आपल्या बोधाला उपद्रव. खुरपतो कशासाठी, जे पेरले ते यायच्याऐवजी बाकीचंच येत नाही म्हणून खुरपणी आहे. तसं ते काढून टाकायचे. वैष्णवी कुपत्ते टाकेली वाढून, बस त्यांच्याशी नादी लागायचं नाही. पण भेटल्यानंतर राम राम, आणि नाही तर आपल्या कामाला जायचं. एका जनार्दनी त्याची बरे, वैष्णवी कुपत्ते टाकली वाळून, एका जनार्दनी हरी बोला.
त्याची भले. ओके. आणि त्यामुळे तो मनुष्य या पृथ्वी तलावर त्यानंतर देव म्हणून झळकेल. इथपर्यंत काल आलो होतो आपण. पुढच्या विषयाकडे बघूया. म्हणून मानवाने प्रकृती आवरणाच्या त्याच्या खोट्या आणि फसव्या तादात्म्यापासून विराग पाहून, ही जी प्रकृती ही आवरण आहे, आपल्याला हिऱ्याला झाकलेलं आहे कपड्यांनी, त्यामुळे तो हिरा चमकत नाही. तसं आत्म्याला झाकून ठेवलं या प्रकृतीने. मग ही प्रकृती एवढी वाईट आहे का? नाही. पण हीच प्रकृती हिऱ्याचं पण ज्ञान करून देणारे. मग मानवाने प्रकृती आवरणाच्या त्याच्या खोट्या आणि फसव्या तादात्म्यापासून विराग पाहून, खोटं मी हे आहे म्हणजे हे काय आहे? खोटं. देह काय खरा, येतो बुजगावणे चोरा. बघा, देह खोटा आहे. पशुपक्ष्यांना कळत नाही. आपण पशुपक्षी नाहीत, एवढी डोकी मंद नाहीत आपली. आणि मंद झाली असेल तर सानेवर घासून घ्यायची आपली सत्संगावर. त्या धान्यावर कंस आल्यानंतर बाजरीला त्याचं संरक्षण करण्यासाठी माणसं कंटिन्यू ठेवू शकत नाही, म्हणून फाटका शर्ट घालून अधिकच्या चिन्हाला शर्ट घातलेलं आहे. आणि हवा आली का ते उडत नाही. पशुपक्षी घाबरून पळतात आणि त्याचं डोकं मडकं केलेलं आहे. पण कालांतराने त्यांची बी डोकी चालतात. ते एक दिवशी त्याच्या खांद्यावर बसतात आणि एक दिवशी त्याच्या डोक्यावर बसतात. त्याला माहिती आहे हे काय निर्जीव आहे. त्या जनावरांना कळतं. ते आपल्याला कळालं पाहिजे की ही जी आवरणं आहेत ही आपली खोटी आहेत. ही लखतर आहेत. संतांची भाषा म्हणजे ही लखतर आहेत. ही 60-70 किलोची थैली आहे, पिशवी आहे, गोण आहे. बघा, आणि त्याच्या आतमध्ये वस्तू मौल्यवान आहे आणि त्या वस्तूची जाणीव करून घ्यायची. वरच्या याला बळी पडायचं नाही. म्हणून मानवाने प्रकृती आवरणाच्या त्याच्या खोट्या आणि फसव्या तादात्म्यापासून विराग पाहून आपल्या सत्य स्वरूपाचा पुनर्शोध घेण्याच्या प्रक्रियेने सत्य तत्व प्राप्त करून घेतले पाहिजे. मी हे दिसतोय हे खोटं आहे, पण याच्या आतमध्ये जी वस्तू आहे ती खरी, तिचा मला शोध लावायचा आहे. आणि त्यापासूनचा संग करायचा आहे. कशाचा? शाश्वताचा. आणि जे अनित्य आहे त्याच्यापासून असंग. नसेल होत तोडावा संबंध यांचा माझा. अनित्यापासूनचा असंग आणि सतत वाहणाऱ्या विचार प्रवाहांना संयमित करून आत्मतत्वाशी असलेल्या आपल्या अनन्यत्वाचा पुनर्शोध घेणे. आपण असंग गोष्टी आहेत त्याचा आणि त्याचा असंग करायचा, परंतु आपली वृत्ती सारखी उठते. सारखा विचार प्रवाह चालू आहे. नदीचं खळखळणं चालू आहे. समुद्र स्थिर असला तरी लाटांचं वाहनं चालू आहे. तर त्याला संयमित करून विचार प्रवाहांना आळा घातला पाहिजे. येव करायचं, तेव करायचं, असं करायचं बंद. आणि ते कशाने होणार आहे? एक गोष्ट आहे, जर ते ज्ञानाने पण होते. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसले, जेणे अंतःकरण बोधले. अंतःकरणाला बोध झाला मग ते संकल्पा नाही. मग त्या संकल्पांना आळा घालायचा आहे आणि आत्मतत्वाशी असलेला आपल्या अनन्यत्वाचा पुनर्शोध गेले. आपण आत्म्यापासून एवढं पण बाजूला झालेलो नाही. कोणत्या योनीत गेलो तरी एवढे जवळ आहे. एवढं आपल्यामध्ये येलकर बाबांमध्ये एवढं आपल्यात अंतर आहे, एवढं सुद्धा ईश्वरात अंतर नाही. एवढं आपण त्याच्याशी निकट आहेत. निकट हे म्हणणं सुद्धा आहे ना, परत अज्ञानातून मायवी स्वरूपातून बोलायचे म्हणून. नाही तर एरवी तो आणि मी असा वेगळा नाही. ही मधी जागा का ठेवली ना मधी? इकडं सारखा ना, सारखा इकडं. हां, या कोपऱ्यात यायचं असं इकडं. त्याला जायचं आहे का बाळा तुला? हां, मग त्याला इकडे टाकून तू इकडे टाक. याला पण जायचं आणि त्यांनाही जायचं आहे, अजयलाही जायचं आहे. सतत वाहणाऱ्या विचारप्रमाणांना संयमित करून आत्मतत्वाशी असलेल्या आपल्या अनन्यत्वाचा, आपला आत्म्याशी संबंध कसा आहे? अनन्य. आता जरी आपल्याला वाटते त्याला भेटायचं आहे, पण त्याच्यापासून बाजूला पण नाही आपण, पण ती आपल्याला समज आलेली नाही. त्याचा पुनर्शोध घेणे या पद्धतीला ध्यान म्हणतात. ध्यान कशाला म्हणतात? आपण आपल्याला चुकलेलो आहे आणि आपण आपल्याला सापडवायचे, भेटायचे. या ठिकाणी निर्देशित केले आहे की ध्यान साधना दररोज प्रदीर्घ काळपर्यंत आणि सातत्यपूर्वक केली पाहिजे. जोपर्यंत आपल्याला वाटते भाताला कसं रे, तोपर्यंत जाळ चालू ठेवला पाहिजे. आपल्याला कळतं. तिसरा कोणीही सांगू शकत नाही. तिसरा कधीच म्हणणार नाही हे
तू कच्चा आहे असं म्हणणं तो तिसरा कच्चा आहे म्हणणारा, तो कधीच म्हणणार नाही. पण आपण आपल्याला जाणून घ्यायचं. जर आता मी म्हणलं हो आपण सगळे कोट्याधीश आहोत, तर ज्याला त्याला माहिती आहे ना आपण कुठपर्यंत. त्याप्रमाणे सातत्यपूर्वक जोपर्यंत त्या आळीनी तोपर्यंत चिंतन करायचं आहे, ती भिंगुरटी होत नाही तोपर्यंत. आणि ज्याने तिला आळी म्हणून गिरफ्तार केलेले, पकडून ठेवलेले, त्याचाच फाडशा पडते ती पहिला. ये आज तुझाच हिसाब करते म्हणली ती. ती रोज म्हणते आता भिंगोटी येईल, आता भिंगोटी येईल. आज ती आतमध्ये भिंगोटी झालेली आहे. ज्या घरात कोंडून ठेवले त्या घराच्या फुल साईजची झालेली ती. फक्त ती वाट बघते आता याचा फाडशा. आणि ती आली का ही त्याला टोचा मारून खल्लास करून उडून जाते. तसं तो शिष्य तो गुरुला बी बात करून जातो, तो शिष्य शिष्य राहत नाही आणि गुरु गुरु राहत नाही. बा ती आपली जाणीव तत्व तिथपर्यंत आपल्याला ते सतत तोपर्यंत चिंतन करायचे. यातील प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. वर्षानुवर्षे चिर दररोज नित्य आणि सातत्याने निरंतर तो साधक ईश्वर जाणीवेत स्थित होतो. म्हणून तुकाराम महाराज भामचंद्र गोराडेश्वर आणि भंडारा. आपण बी जातो ना भंडाऱ्यावर, कशासाठी? फोटो काढायला. बस आपल्याला कुठं तसं वाट. आपलं चिंतन आहे क्षणिक चिंतन आहे आपण. आणि आपलं चिंतन झाल्यानंतर 50% आपल्याला नॉलेज झालं का आपण दुसऱ्याला लगेच मेजरमेंट लावायला सुरुवात करतो. तो कुठे आहे, मी कुठे आहे. तो साधक ईश्वर जाणीवेत स्थित होतो, त्या स्वरूपाशी तादात्म्य पावतो आणि याच जन्मी निर्वाण स्थिती प्राप्त करून घेतो. मेल्यावर मोक्ष आत्ता या घडीला तो प्राप्त करून घेतो. ती निर्वाण स्थिती शेवटची जी स्टेप आहे ती स्टेप त्याला इथंच प्राप्त होते. निर्वाण या शब्दाचा अर्थ विझण्यास आहे. मेणबत्तीची ज्योत बाह्यतः स्थिर व एकसंग पूर्ण दिसत असली तरी ती अतिवेगाने बाहेर पडणाऱ्या आणि स्वतंत्रपणे लुकलुकणाऱ्या प्रकाश ज्योतीची बनलेली असते. सतत ती जळते पण आपल्याला दिसती एकसारखी आहे, पण ती सतत चाललेली आहे. कुठे बघा, तिचं ते हळूहळू तिचं उंची कमी होत जाते त्या मेणबत्तीची. आणि द एंड तिचा तसा त्याचा शेवट निर्वाण होऊन जातं. त्याचा या मृत्यूलोकाचा शेवटचा जन्म शेवटच्या जन्मातल्या शेवटच्या घटका तो मोजत असतो. आणि असताना सुद्धा त्याला जाणीव असती. तो देहात असूनही स्वतःला म्हणतो मी देह नाही. जसा एखाद्याला राजा बनवलेला आहे आणि गावातला एक गरीब आहे पण जाडजूड आहे, दिसायला व्यवस्थित आहे म्हणून राजा बनवला आहे. तो जरी राजाचं काम करत असतं तर त्याच्या ओरिजिनल स्थितीला तो कधी विसरत नाही. तसा तो तिथे जरी देहात वागत असला तरी स्वतःला ते तसंच समजतो, मी चैतन्य रूप आहे. लुकणाऱ्या प्रकाश ज्योतीने बनलेली असती ती मेणबत्तीची ज्योती. जेव्हा पंख अतिवेगाने फिरत असतो तेव्हा त्याची पाती वेगवेगळी अलग अशी दिसत नसतात, तर एक सतत गरगर फिरणारी गती मात्र नजरेस भरते. दुसरं उदाहरण त्यांनी पंख्याचं दिलं. आता त्याच्यात किती पात्याचा पंख आहे सांगू शकत नाही, तरी हसलोय. जास्त पास असला तर सर्रास दिसणार, एकच दिसताना. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण देतात. चलचित्रपट हा पडद्यावर फेकलेल्या अनेक चित्रांचा बनलेला असतो. आपल्याला ते स्थिर चित्र दिसतं पण ती रील आहे ना अशी सारखी स्पीडने फिरत असते. जेवढी चित्र फिरतात ना त्याच्यापेक्षा ती जबरदस्त त्याची स्पीड, त्याच्या चौपट स्पीडने पळत असते. पण चित्र कशी दिसतात? स्थिर. तसं आपल्यामध्ये प्रत्येक क्षणाला स्थित्यांतर होतं, व्यावहारिक. मग खालच्या दशेला पण होतं आणि वरच्या दशेला पण तसंच होतं. आणि बदलणाऱ्या चित्राच्या अतिवेगाने एक सातत्यपूर्वक चलचित्राचा अनुभव प्रत्येकाला येतो. चित्रपट पडद्यावर फेकलेल्या अनेक चित्रांचा बनलेला असतो आणि बदलणाऱ्या चित्राच्या अतिवेगामुळे एक सातत्यपूर्वक चलचित्राचा अनुभव प्रत्येकाला येतो. दिसतंय स्थिर पण ते स्थिर नाही, ते स्पीडने पळतंय. याच पद्धतीने मेणबत्तीच्या ज्योतीचा एक संगपणा, पूर्णत्व फक्त लक्षात येतो. मानवाचे मन जे फार महत्त्वाचे वाटते ते विचार तरंगाच्या गतिमानतेमुळे निर्माण झालेले असते. ते स्पष्ट करण्याकरता हे उदाहरण योगशास्त्रात नेहमी दिले जाते. ज्याने आत्मप्राप्ती करून घेतली आहे आणि जो मनाच्या अतीत झालेला आहे, माझ्या मनाला असं पटत नाही, अरे मग तू परमार्थ करून काय उपयोग झाला आहे? त्याला जी सहस्थिती म्हणतात, ज्याला कंटिन्यू त्या आनंदामध्ये राहायचं, त्याची काय स्थिती झाली पाहिजे? यावर
ज्याने आत्मप्राप्ती करून घेतली आणि जो मनाच्या अतीत झालेला आहे, मन संपलेलं त्याचं, तो मनाला त्याच्या मनाप्रमाणे नाचवतो. त्याच्या बाबतीत विचारांचा उठाव त्यानंतर थांबलेलाच असतो. त्याचा स्वतःचा विचार नाही काही. बस आत्मसाक्षात्काराच्या या स्थितीचे निर्वाण या संज्ञेने निर्देशन केले जाते. बस तो त्याच्या जीवनात जे जसं समोर येईल समयाशी बस सादर व्हावे. ठेविले अनंते तैशीची राहावी. कौतुक जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, किंवा माळीये जे होते नाही. बस जसे गाढ झोपेपूर्वी बघा दोन स्थिती आहे. ते म्हणतात आपल्याला कळतं आपण कुठपर्यंत चाललेलो आहे, आपल्याला नक्की कळतं, तिसऱ्यांनी सांगायची गरजच नाही आपल्याला. आणि आपण परमार्थ करत असताना आपण आपल्यासाठी करायचं असतो. जसे गाढ झोपेपूर्वी डुकल्या घेण्याची स्थिती असते, तशी मोक्षाची स्थिती 2 टप्प्यांनी साधली जाते. आपण झोपी जात आहोत याची डुलक्या घेताना जाणीव होत असते, आता मला झोप लागते. आणि बाह्य जगाविषयीच्या संकल्पना आणि गोचरता सावकाश आणि स्थैर्याने अस्पष्ट होत जातात. पहिलं कळतं मला आता झोप यायला लागलं, पण ते कळतंय त्याला मला झोप यायला लागली. तसं इकडं पण कळतं आपण किती प्रवास कव्हर केलेला आहे. आणि एकदम शेवटची स्टेप अशी का झोप आली का तो सांगतो झोपता झोपता मला आता काय झालेली आहे, झोप आलेली, मी झोपतोय, असं सांगतो की नाही? मग त्याला झोपच यायची नाही. तसा तो पुढे गेल्यानंतर म्हणतात आणि बाह्य जगाविषयीची संकल्पना, हा असं ते तसं, हे जग तसं, हे असं, ही संकल्पना आणि गोचरता सावकाश आणि स्थैर्याने अस्पष्ट होत जातात. त्या चित्तातून ते विस्मृती होत जाते. परंतु गाढ निद्रेचा काल तो की जेव्हा आपणास बाह्य जगाचीच नव्हे तर स्वतःबद्दलची जाणीव राहिलेली नसते. असा मोक्ष आहे. स्वतःची जाणीव नाही आणि इतराची नाही. झोपेच्या डुकल्या त्याच्यानंतर मधलं हळू विस्मरण, पण ते कळतं. त्याला लोक म्हणतात याची लय जागसूद झोप आहे. आणि त्याच्या पुढची स्टेप आहे त्या स्वतःलाही विसरतो आणि जगालाही विसरतो. त्याप्रमाणे ध्यान अवस्थेत असताना अस्पष्ट जाणीवेचा असा एक काल असतो की जेव्हा आपण त्या अतीत अवस्थेच्या जवळ जात आहोत याची जाणीव होत राहते. ध्यान करताना मी चाललोय, माझा एक प्रवास चाललेला आहे, मी इकडून कमी होत चाललोय आणि तिकडं पुढे पाऊल पडतंय माझं, हे कळतं आपल्याला. ध्यानाला बसलं ज्याचं त्याला कळतं, त्याची जाणीव होत राहते. आणि ज्या समाधीच्या अवस्थेत अहमभावाचा मागमूस शिल्लक असतो बघा. आता 2 टप्पे सांगितले होते, एक डुकल्या, एक जागसूद झोप आणि एक पूर्ण गाढ झोप. इकडे पण तशी स्टेप आहे. तो अतीत अवस्थेत जवळ जात असतो हे त्याला कळतं, म्हणजे ही डुकल्या घेतोय. त्याच्यानंतर समाधी अवस्थेत अहमभावाचा मागमूस शिल्लक असतो, ती सविकल्प समाधी होय. मला जमतं बरं का ते, आता मला थोडं जमतंय. मी त्यावेळेला 3 तास पूर्ण विसरून गेलो होतो. त्यावेळेला विसरून गेला होता आणि आता जागा आहे विसरून गेला हे माहिती आहे. जागा ही सविकल्प समाधी. अहमभाव पूर्णपणे गळलेला असतानाच्या क्षणी जेव्हा तो योगी स्वस्वरूपाच्या वैभवात मस्त असतो तेव्हा तो गाढ शुद्ध अस्तित्वाचा अमर्याद आनंद उपभोगतो. त्या अवस्थेला निर्विकल्प समाधी म्हणतात. सविकल्प, निर्विकल्प आणि समाधी, तिला जॉईंट आहेच आडनाव. आणि पंचदशी सांगते याच्या पुढची स्थिती ती ब्रह्मस्थिती. सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी बोधसागर नारायण महाराज जालवणकर म्हणतात. मग त्यांचे शिष्य गुरुजी म्हणले मग तू समाधीचा वगैरे अनुभव घेशील की नाही? महाराज समाधीला जेव्हा आनंद घ्यायचा असतो तेव्हा ती माझ्याकडे येत असते. पा आधी पुढे अर्जुनाला समाधी देऊन त्यांनी युद्ध केलं. समाधीतून भक्ती, मी विभक्त नाही, त्याला त्याची कशाचीही जाणीव नाही. आणि जाणीव नाही म्हणजे काय झोपून राहिलेलं नाही, सगळी कर्म ॲक्युरेट करतो, पण त्याचा अहंभाव त्याच्याकडं बिलकुल नसतो. निर्विकल्प समाधी म्हणतात. तीच देवत्वाची
तीच देवत्वाची स्वानुभूती होय. आणि त्या ईश्वर दर्शनानंतर भौतिक जगाचे निम्रस्तर मनोभाव आणि मूल्य यामध्ये पुन्हा परतणे नसते. तो मागे परत माघारी. पूर्वी जसं माझं तज ते म्हणतात, जेव्हा विमानातून फिरणारा मनुष्य आहे, ट्रेनमधून फिरणारा मनुष्य आहे, फोर व्हीलरनी जाणार आहे, तो काय म्हणेल बोटीतून जाताना हे माझं गाव आहे, इकडे माझं गाव आहे. पण विमानातून गेल्यानंतर त्याचं गाव आलं का गाव गेलं याची काही खबर नाही. त्या मार्गाने तो चाललेला, तो पुन्हा परत येत नाही. देहबुद्धीवर येत नाही. त्याचा अहम मम सगळं संपलं. म्हणजे पुनर्जन्म नसतो त्या माणसाला. श्री शंकराचार्य या दिव्य यात्रेच्या मार्गावरील नुसते निरनिराळे टप्पे स्पष्ट करीत नाहीत आणि अंतिम सिद्धीवतीची अनुभूती याचे विस्तृतपणे वर्णन करीत नाही, तर ते आग्रहपूर्वक सांगतात की या देहाच्या पतनानंतर परलोक किंवा स्वर्गलोक असे ज्याला म्हणतात, त्याच्यासारख्या विशेष परिसरात परलोकात प्राप्त करून घ्यावायच्या पुढील देहाच्या अनुभवाची ही मरणोत्तर चिरफाड नव्हे. ते असेही निग्रहपूर्वक सांगतात की मुनी, ही निर्वाणाची परमानंद अवस्था याच जन्मी आणि आत्ताच अनुभवतो. मेल्यानंतर आता करतोय ते नंतर. मोक्ष मेल्यापाठी मासी होईल आईसे जे म्हणत ते अति मूर्ख. आत्ता या स्टेपला तो ती अनुभवतो. आत्ता या क्षणाला आपण तिथं आहोत. पण त्याचं काय झालं पाहिजे, असं स्थिर आणि व्यापकत्व झालं पाहिजे. आता आहोत, नंतर तिकडे गेलो का आपण त्यांच्यासारखे. ह्या यात्रेचा प्रवास करायचा आपल्याला. आपण परमार्थात कुठेही असू द्या, मग कुठेही असू द्या, तीर्थयात्रेत असू द्या, कीर्तनात असू द्या किंवा प्रपंचात असू द्या, आपण तरी पण आपण या स्टेपमध्ये असलो पाहिजे, तर सक्सेस. नाही तर तो तीर्थयात्रेत आहे आणि त्याच्या डोक्यात मी पक्का बसलेला आहे, मी हंडे महाराज, मी 20 दिवस पायीवारी चालतोय, आज जवळजवळ 15 दिवस झाले तरी माझं कोणी कीर्तनाला नावच घेत नाही, त्याची तीर्थयात्रा असफल, 100% असफल. कारण तो स्वतःला अजून काय समजतोय, जे समजायला पाहिजे ते समजत नाही. हो, त्यावेळेला तो असं समजणार, जो बी करतोय तो कोण करतोय, मीच करतोय. जे बी करतोय, ज्याचं बी चाललंय ते कोणाचं चाललंय, माझंच चाललेलं आहे. ते नंतरचा नाही विचार करत. ते म्हणतात आत्ताच याच घडीला ती गोष्ट प्राप्त होऊ शकते. संस्कृत भाषेतील व्युत्पत्तीप्रमाणे मुनी या शब्दाचा विवेक चिंतनशील मानव असाच अर्थ आहे. मुनी या शब्दाचा विवेकी चिंतनशील, सतत त्याच्याशी निगडीत आहे. मज हृदयी सद्गुरू, मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा बघा, इथे सुद्धा एक दशा आहे, मज हृदयी सद्गुरू. आणि सद्गुरू हृदयी मी, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. तो सद्गुरूच, तो आणि तो वेगळाच नाही. ही थोडी एक अलीगडची स्टेप आहे प्राप्त करत असताना. आता चौफाळून या बली बघा. मुनी या शब्दाचा विवेकी चिंतनशील मानव असाच अर्थ आहे. श्लोक क्रमांक 71 वाचतो. 70 संपला. आता मी आत्मा आणि अनात्मा यातील फरक विवेक अत्यंत विस्तृतपणे वर्णन करणार आहे. तो तू समजून घेतला पाहिजे. ते तू श्रवण करून स्वतःच्या मनामध्ये चांगल्या तऱ्हेने ठसवून घे. प्रश्न विचारला 49ला आणि आता उत्तर चालू झालेलं आहे. त्याच्या अगोदर त्याची मानसिकता केली तशी परिपक्वता. आता सांगितलं का झटकन परिणाम होईल अशा पद्धतीत. पूर्वीच्या 49व्या श्लोकामध्ये शिष्याने आत्मवस्तू आणि अनात्मवस्तू यातील विवेक याविषयी सद्गुरूंना विचारले होते. ज्याच्याशी आत्मा तादात्म्य झाल्यामुळे तो जणू सीमित. आत्मा ज्याच्याशी तादात्म्य पावतो त्यावेळेला तो काय होतो, सीमित होतो. कशाशी तादात्म्य घेतलेले, त्या आत्म्याने नको असलेल्या गोष्टीशी संबंध ठेवला, म्हणून तोच आत्मा आता काय झाला, अनात्मदशेला आलंय. हे अनात्म आहे. आणि ज्या दिवशी खरं ज्ञान होईल तेव्हा हे सुद्धा अनात्म नाही राहणार. शरीर सुद्धा, ते सुद्धा शाश्वत आहे.
त्याचं सुद्धा काहीच लॉस होत नाही, मूल घटक त्याचे आहे तसेच राहणार. अनात्मवस्तू आणि आत्मवस्तू आणि अनात्म यातील विवेक याविषयी सद्गुरूंना विचारले होते. ज्याच्याशी आत्मा तादात्म्य झाल्यामुळे तो जणू सीमित झाला. कोण सीमित झालाय? आत्मा. ज्याच्याशी संबंध ठेवल्यामुळे तो सीमित झाला. बद्ध आणि सोपाधिक होऊन संसारी या नात्याने दुःख भोगतो. तो सीमित झाला, बद्ध झाला आणि सोपाधिक उपाधीशी जडून घेतलं त्यांनी. पोपट, त्याने त्या नळीला पकडून घेतलं म्हणून तो बद्ध झाला, सीमित झाला. माकड चणे पकडायला गेलं आणि कळशीत अटकलं. संसारी या नात्याने दुःख भोगतो. या सर्व प्रकृती आवरणाच्या बाह्य स्तराशी मिळून जो अनात्मा बनतो. बघा, आत्मा या प्रकृती संबंधाने आवरणाशी त्याने जुळून घेतलं, त्याच्याशी एकजीव झाला. आवरणाच्या बाह्य स्तराशी मिळून तो अनात्मा बनतो. तो कोण अनात्मा बनतो? आत्मा. त्याचे शंकराचार्य पुढील श्लोकामध्ये सविस्तर वर्णन करीत आहेत. जोपर्यंत साधकास वैविध्यपूर्ण गोचर जगताचे जे अगदी विरुद्ध असते अशा आत्म्याचा नक्की अर्थ समजला नाही, तोपर्यंत आत्मा आणि अनात्मा यातील फरक म्हणजे आत्मा अनात्म विवेक होय असे वारंवार सांगितल्याने काही फार सहाय्यकारी होत नाही. हे शब्द आपण ऐकलेले आहेत. आत्मा अनात्म विचार, आत्मा अनात्म विचार असे 1000 वेळा ऐकले तरी फरक पडणार नाही. त्याला पक्क काय कळायला पाहिजे? पहिला आत्मा. आत्मा कळाला का मग त्याला कळणार काय घ्यायचं आणि काय नाही टाकायचं, काय घ्यायचं आणि काय टाकायचं. तोपर्यंत तुम्ही त्याला किती सांगा. ते म्हणतात पुढील श्लोकामध्ये, जोपर्यंत साधकास वैविध्यपूर्ण गोचर जगताचे जे अगदी विरुद्ध असते, याच्या विरुद्ध जे, म्हणून प्रवाहाच्या विरुद्ध जावं लागतं, त्यावेळेला आपण इच्छित स्थळी पोहोचतो. नदीच्या ओघाच्या पाण्याबरोबर वाहत गेलो तर उगमापर्यंत पोहोचणार नाही. उगमाकडे जायचं असेल तर काय जावं? विरुद्ध कापत कापत पाणी उलटं जावं लागेल. जोपर्यंत साधकाला वैविध्यपूर्ण गोचर जगताचे जे अगदी विरुद्ध असते अशा आत्म्याचा नक्की अर्थ समजला नाही आत्म्याचा, तोपर्यंत आत्मा आणि अनात्मा यातील फरक म्हणजे काय त्याला कळू शकत नाही. पण जरी गप्पा मारल्या आत्मा अनात्म विवेक होय, योग विवेक होय असे वारंवार सांगितल्याने काही फार सहाय्यकारी होत नाही. प्रत्येक साधकाने फक्त श्रवणच करून न थांबता स्वतंत्र व विवेकी आत्मविश्लेषणाच्या द्वारा, नुसतं ऐकतं नाही तर त्यांनी स्वतः पण स्वतंत्र डोकं वापरलं पाहिजे, चालवलं पाहिजे. हे कसं, ते कसं, ते कसं, आत्मविश्लेषणाच्या द्वारा सत्य तत्व व त्या संबंधीची जी चर्चा केलेली आहे त्याची खात्री घेतली पाहिजे. असे सांगून श्री आचार्य प्रस्तुत विषयाच्या महत्त्वावर जोर देतात. तुम्ही सुद्धा, आपण सुद्धा, ते म्हणतात बारकाईने विचार करून आपण सुद्धा त्याचा घरी ग्रहपाठ केला पाहिजे. प्रकरण चेंज होतं आहे. स्थूल शरीर, हे स्थूल शरीर 72 ते 75 श्लोकापर्यंत, श्लोक क्रमांक 72 वाचतोय. स्थूल शरीर मज्जा, अस्थि, चरबी, मांस, रक्त, बाह्यत्वाचा आणि अंतरत्वाचा ही ज्यांना नावे आहेत त्या सप्त धातूंनी बनलेली पाय, मांड्या, छाती, बाहू, पाठ, मस्तक इत्यादी अंगोपांगांनी युक्त असे हे शरीर. हे शरीर कसं आहे? हे सगळे मिळून कसं आहे? स्थूल शरीर आहे. श्लोक क्रमांक 73. जो अहम मम भावनेने, मी आणि माझं भावनेने, हे शरीर मी आहे व ही इंद्रिय माझी आहेत. बघा आता याच्यात अजून सूक्ष्म आहे. तिकडं अहम आणि ममता, मी आणि माझे. आता मी आणि त्याच्यामधलं माझं म्हणजे आपण मी पिंड आणि ब्रह्मांडातल्या असणाऱ्या गोष्टी माझ्या, पण आता पिंडातलाच मी आणि पिंडातलाच माझं. अहम आणि मम भावनेने हे शरीर मी आहे व इंद्रिय माझी आहेत इत्यादी व्यक्त होणाऱ्या भ्रांतीचा मुख्य आधार असतो. कोण? स्थूल शरीर. बघा, भ्रांतीचा आधार असतो. अशा शरीराला विद्वान मुनी स्थूल देह असे म्हणतात. आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी ही स्थूल शरीराची कारण असलेली सूक्ष्म पंचमहाभूते होत. बघा, यांना
इकडून मूलतत्व कुठून आलेली आहेत, तिकडनं आलेली. स्थूल शरीराचं अधिष्ठान काय, त्याचं मूळ स्वरूप कशातून आले ते सांगतात बघा. 2 श्लोकाचा एकत्र अर्थ. या 2 श्लोकामध्ये शंकराचार्य, श्री शंकराचार्य स्थूल देहाचे वर्णन करीत आहेत. प्रत्येक शरीर अवयवाचे त्याच्या अंतरछेदाच्या ऐतेंद्रिय रचनेचे वर्णन करून स्पष्टीकरण दिले जाते, आतून आणि बाहेरचं. ही पद्धती आपल्या प्राचीन संप्रदायाला अपरिचित दिसत नाही. उपनिषद वाचलं तर त्याच्यात सांगणार, तू मन नाही, तू शरीर नाही, तू पंचकर्मेंद्रिय नाहीस, तू पंच ज्ञानेंद्रिय नाही. 13वा अध्याय क्षेत्रज्ञ योग तोच आहे, तू शरीरापासून वेगळा आहेस. ही पद्धत अपरिचित नाही संप्रदायाला, कारण जेव्हा तत्वज्ञ मानवाच्या शरीराचे स्तर यासारख्या सूक्ष्म गोष्टींचे स्पष्टीकरण देतात तत्वज्ञ, तेव्हा ती तत्वज्ञान क्षेत्रातील अगदी मुक्तपणे आणि सर्रास वापरलेली आहे. श्री शंकराचार्य सुद्धा अंतरछेदाच्या परीक्षण पद्धतीने स्पष्टीकरण देण्याच्या पद्धतीचा मुक्त वापर करतात. 73व्या श्लोकामध्ये आपणास प्राकृतिक देहाच्या अंतरछेदाचे प्रत्येक स्तरागणित सुंदर वर्णन मिळते. आता 72चं झालं तर 73 सांग. आपण वरच्या बाजूचा अंतरछेद करून शरीरातील घटकाचा अभ्यास करूया. त्याच्या मध्यभागी मज्जा नावाचे एक पांढरे तंतुमय द्रव्य, जे त्या अवयवांचा मध्य गाभा होय, सापडते. अंतरचं चालले, मागं बाह्यचं झालं वरच्या स्थूल शरीरात. त्याच्या भोवती अस्थि आणि त्यावर चरबीचा मेद थर आणि त्यावर मांस पल असते. मांसावरील स्तरावर दिसणाऱ्या रक्तवाहिन्या आणि त्याही चामड्यांच्या चर्म 2 स्तरामध्ये घट्ट बंद केलेल्या दिसतात बघा. मज्जा, त्याच्यानंतर अस्थि, मग चरबी, मग त्याच्यावर मांस, त्याच्यावर रक्तवाहिन्या आणि त्याच्यावर पुन्हा ही त्वचा. त्यापैकी अंतस्थेचा रंग करड्या, चामड्या 2 स्तरावर दिसणाऱ्या रक्तवाहिन्या आणि त्याही चामड्यांच्या चर्म 2 स्तरामध्ये घट्ट बंद केलेल्या दिसतात. त्यापैकी अंतर्तवतेचा रंग करड्या रंगाचा असून आपण शरीरावरील जे कातडे म्हणून पाहतो ती बाह्य त्वक होय बघा. त्याच्यात 2 आहेत, एक आतून एक बाहेर सूक्ष्म. मग या 7 गोष्टी म्हणजे शरीर अवयवाच्या कोणत्याही उभ्या छेदाचा बहुतांश भाग होय. मग 3.5 हाताच्या शरीरात कुठे पाहिलं तर हे असं आहेच आहे. वरील क्रमाने सर्व घटक एकत्र मिळून त्यास मानवी शरीराचे रूप देऊन 73व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे हस्तपादाधिक निरनिराळ्या अवयवांनी तो सुंदर प्राकृतिक देह तयार झालेला आहे. आपल्या सर्व अहम केंद्रित कथनाचा आणि विपरीत ज्ञानाचा जणू चोळणा म्हणून शोभणारा हा मानवी देह आपले सर्व पोकळ डौल आणि स्वामित्व याचे कसे आश्रयस्थान आहे हे आपणास या श्लोकात सांगितले आहे. बघा, असा दिसणारा शरीर, त्याच्याशी आपला अहम संबंध, मी, आणि तो मी कसा आहे तुमचा पोकळ डौल. कशाबद्दल तुम्ही ज्याच्याबद्दल घ्यायला पाहिजे त्याच्याबद्दल तो अहमभाव धरत नाही. आणि त्याच्यावर स्वामित्व कसे आहे, स्वामित्व कोणाला वाटते म्हातारा हो, कोणाला वाटतं आजारी पडावं, त्याच्यावर स्वामित्व नाही, पण त्याच्यावर आपला दिखावपण आहे. आणि ते आपले ते स्वामित्वाचे कसे आश्रयस्थान आहे हे आपणास या श्लोकात सांगितले. आपले अहम ममत्व हे या प्राकृतिक देहाच्या प्रमुख ठिकाणावरून कार्य करीत असते. मूळ ठिकाणावरून या प्राकृतिक देहाचे प्रमुख ठिकाण जिथं ती सत्ता आहे तिथूनच ते केंद्रित होत आहे. आपले दिव्य स्वरूप असूनही बघा तिथून ते कार्य करते. तेच खरं त्याचं तिथं दिव्य स्वरूप असूनही मांस, चरबी आणि इतर अनुषंगिक घाणीने बनलेला आणि सर्व क्लेशमय कर्माचे आणि आपल्या स्वतःच्या दिव्य स्वरूपाविरुद्ध अहंभाव प्रेरित अपराधांचे आश्रयस्थान असलेल्या देहाचे वर्णन ऋषी स्थूल देह म्हणून करतात. त्याच्याशी तादात्म्य, नासक्याशी तादात्म्य म्हणून हा अभंग आहे. नाशिवंत देह जाणारच. मग जाणार आहे तर त्याच्यामध्ये आतमध्ये जे आहे त्याला तू जाणून घे क्षणोक्षणी ह्याची. आणि करायचाच असेल तर विचार कुठं जाऊन कर, संत समागमी धरावी आवडे.
आणि या देहाच्या नादी लागू नकोस, तू का म्हणे यह लोकीच्या नका डोळे धुरे भरून राव. हे म्हणत असताना सुद्धा तिथंच आहे आपण, म्हणजे अडकलेला आहे चिखल्यामध्ये. आणि तो काय म्हणतो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आणि आता उधरलो. हे असे किती गधड आहेत हे म्हणत असताना त्याचं कधी ऑब्झर्वेशन, आपलं आत्मपरीक्षण केले का? मूर्ख लोक, ती मूर्ख आहेत. बोलतो पण त्याच्याशी त्याचं काही संबंध नाही. हे बोलण्याला काय अर्थ आहे का? मी तरलोय म्हणतो आणि तो त्यावेळेला बुडालेला आहे, त्यावेळेला कुठे बुडालेला आहे, नाकातोंडात पाणी चाललंय, आणि त्यावेळेला म्हणतो ज्ञानदेव म्हणे. बरं, हे बघताना बाकीचे बी खुश होतात त्याच्याशी, काय गातो काय म्हणतो ज्ञानदेव म्हणे तरलो, बुडतोय. त्यावेळेला बाकीचे म्हणतात वा वा वा, आणि त्याच्यातला एखादा म्हणतो वाजवा टाळ्या. का टाळ्या वाजवा? बुडाला, एक केस संपली. आणि आता आपले बी तसंच होणार आहे, कारण आपण तेनेची पंथे चालू जाता. किती वाक्य बघा. पहिलं सांगितलं हा निरनिराळ्या अवयवांनी तो सुंदर प्राकृतिक देह तयार झालेला आहे. आणि आता काय सांगितलं खाली? अहम ममतेच्या. बघा, आपले अहम ममत्व हे या प्राकृतिक देहाच्या प्रमुख ठिकाणाहून कार्य करीत असते. आपले दिव्य स्वरूप असूनही तो स्वतःला दिव्य असून सुद्धा काय म्हणतो? मांस, चरबी आणि इतर अनुषंगिक घाणीने बनलेला, सुंदर घाणीने बनलेला. बघा, आता वाक्य आलं, घाणीने बनलेलं आहे, पण सुंदर घाणीने बनलेला आहे. सुंदर घाणीने बनलेला आणि क्लेशमय कर्माचे आणि आपल्या स्वतःच्या दिव्य स्वरूपाविरुद्ध आहे. आपल्या स्वरूपाच्या अपोजिट आहे. आपण व्यापक आहे हा संकुचित आहे. आपल्याला कशाचीच अपेक्षा नाही, याला सगळ्याची अपेक्षा आहे. अहमभाव प्रेरित अपराधांचे, ही अहम आणि ममतेचे अपराधाचे कोठारे, हे विंचवाचे पेव आहे, हे दुःखाचे भांडार आहे. आश्रयस्थान असलेल्या देहाचे वर्णन ऋषी स्थूल देह म्हणून करतात. पंचमहाभूते ही प्रथमतः त्याच्या सूक्ष्म स्वरूपात तन्मात्रा निर्माण झाल्याचे आणि त्यानंतर त्याच्या आपसातील जुळवणीच्या प्रक्रियेने ती स्थूल महाभूते जी आपणास आपल्या ज्ञानेंद्रियांनी गोचर होतात ती बनलेली आहेत. महाभूते स्थूल महाभूते बनलेली आहेत असे वर्णन केले जाते. ज्या प्रक्रियेने सूक्ष्म महाभूतेही इंद्रिय गोचर स्थूल महाभूते होतात हे पुढील श्लोकात वर्णन करतात. हा देह कशाचा बनला आहे? देह हा पाचाचा, देह तव पाचाचा झाले. बघा, या पाचामुळे झालेले, ही पाच वेगळे आहेत, याचं एक घेऊन केलेलं आहे आणि त्याच्याशी आपण तादात्म्य केलेले, दुसऱ्यावर आपली सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतो आणि ते जड येताना आपण चेतन आहोत. श्लोक क्रमांक 74. या सूक्ष्म भूतांचे अंश परस्पराशी मिळून स्थूल पंचमहाभूते होतात. बघा, या सूक्ष्म भूतांचे अंश, पंचमहाभूतांचे अंश एकमेकात मिसळून, वास्तविक त्यांचा आणि एकमेकाचा 36चा आकडा आहे, पण ते एकमेकाला मदत करतात. जसं गादीवर बसून राज्य चालवलं जातं तसं, ठीक आहे. कशासाठी? काहीतरी अहम आणि ममता जतन करण्यासाठी. आमच्या गावात इलेक्शन झालेलं नाही, ते पण मार्क मिळवून घेतले आणि 2 विरोधक पार्टीनी सेटलमेंट केली. 2.5 वर्ष तू, 2.5 वर्ष मी, अशा प्रकारचं यांचं एकीकरण झालेले आणि परत कधी रस्त्यात मधून सोडून जातील याचा काही भरोसा नाही. अशा पंचमहाभूता सूक्ष्मभूतांचे अंश परस्पराशी मिसळून स्थूल पंचमहाभूते होतात आणि ती सूक्ष्म देहाच्या निर्मितीस कारण होतात. बघा, ही सूक्ष्म त्या सूक्ष्माला मदत करतात. आता पहिलं कोणता झालाय? स्थूल, त्यालाही यांचंच फाउंडेशन आहे. आणि आता त्या सूक्ष्म अशा 5 महाभूतांच्या तन्मात्रापासून शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय भोगता जो जीवात्मा त्याच्या भोगासाठी निर्माण होतात. तो सेपरेट उपभोग घेणारा, यांच्यापासून हे तयार होतात. आणि तो मात्र त्याच्यासाठी हे तयार झाले, तर तो वेगळा आहे याच्यापासून. तो वेगळा राहून जर याच्यात राहिला ना, त्याला काहीच तकलीफ नाही.
पण तो त्यांच्याशी समरस झाला का तो जीव दशेला आला आणि मग त्याला पुनरपी जननम पुनरपी मरण. सूक्ष्म तन्मात्रांचा उल्लेख याआधी केलेला आहे आणि परस्पर संयोगी करण्याच्या प्रक्रियेने परस्पर संयोगी करण्याच्या प्रक्रियेने ज्ञानेंद्रियांनी गोचर होण्या इतक्या प्रमाणात त्याचे स्थूलीकरण कसे होते ते आपणास सांगितले जात आहे. जे अर्वाचीन भौतिकशास्त्रांनीही जगातील सर्व वस्तुमात्रांचे परिणाम म्हणून आता मान्य केलेले भौतिक शास्त्रसुद्धा सांगते हे कशाने बनलेले, याच्यात पृथ्वीचा अंश आहे, आकाशाचा अंश आहे. अशी स्थूल महाभूते ज्या प्रक्रियेने सूक्ष्मभूतापासून बनतात तिला संस्कृतमध्ये पंचविध स्वयंविभाजन आणि परस्पर संयोगीकरण मिळून पंचीकरण असे म्हणतात. स्पेशल पंचीकरण ग्रंथ आहे ना, त्याच्यामध्ये कसं झालेलं आहे शरीर आणि कशाशी आपण संबंध जोडलेला आहे. आपण उच्चवर्णीय उच्च आहोत याच्यापेक्षा आणि हे कमी आहेत, पण आपण त्या स्वतःला काय म्हणतोय, मी तसा आहे. ही प्रक्रिया स्वयंविभाजनाच्या आणि पारस्परिक पाहिजे तर पारस्परिक संयोगीकरणाच्या 4 निश्चित टप्प्यांनी घडून येत असते असे वेदांतामध्ये स्पष्ट केले आहे. नैसर्गिक शुद्ध अवस्थेत असणारी ही महाभूते तन्मात्रा म्हटल्या जाणाऱ्या परिणाम घटकांनी बनलेली असतात. प्रत्येक महाभूताची एक अशा 5 वेगवेगळ्या तन्मात्रा आहेत. 5 महाभूत वेगवेगळे, त्याच्यामध्ये एकामध्ये अर्धा आणि एकामध्ये हे 4 असं त्यांची मिसळ होऊन जाते. आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी प्रत्येकी तन्मात्राचे जे स्थूलीकरणाच्या पहिल्या टप्प्यात स्वतः 2 विभागामध्ये विभागण्याची प्रकृती असते. आता हे आपल्याला हे जरा थोडं जड आहे आपल्याला सांगतात, पण आपल्याला कळण्यासाठी हे तू नाहीस, हे दुसरं आहे आणि तू त्याच्याशी संबंध जोडलेला आहे आणि त्याच्यापासून बाजूला होण्यासाठी सांगतात. दुसऱ्या टप्प्यात पंचमहाभूताच्या तन्मात्रा विभागून त्याचे 2 भाग अलग होतात. तिसऱ्या टप्प्यात 5ही महाभूतांचा अर्धा भाग तसाच राहतो आणि दुसऱ्या अर्ध्या भागात प्रत्येकी 4 सारखे भाग येतात. आकाशवाय पहिल्या टप्प्यात स्वतः 2 विभागामध्ये विभागाची प्रवृत्ती असते. दुसऱ्या टप्प्यात पंचमहाभूताच्या तन्मात्रा विभागून 2 भाग अलग होतात आणि तिसऱ्या टप्प्यात 5ही महाभूताचा अर्धा भाग आणि तसाच राहतो आणि दुसऱ्या अर्ध्या भागात प्रत्येकी 4 सारखे भाग होतात. पुढे नकाशा दाखवतो तुम्हाला. अशा रीतीने आकाश या सदरात आकृती पहा. या तिसऱ्या टप्प्यात आपणास असे आढळते की अर्धी तन्मात्रा काळ्या भागाने दाखवलेली अशी अतूट राहून दुसऱ्या भागाचे 4 सारखे भाग म्हणजे मूळ तन्मात्रेची प्रत्येकी 1/8 भाग झालेले असतात. तिच्या विकसनाच्या 4थ्या टप्प्यात प्रत्येकी अर्धी तन्मात्रा इतर 4 तन्मात्रांच्या प्रत्येकी 1/8 विभागाशी संयोग पाहून स्थूल महाभूताचे एक परिमाण तयार होते. त्यापैकी सोबतच्या तक्क्यात स्पष्टपणे निर्देशित केल्याप्रमाणे आकाश तन्मात्रेचा 1/2 भाग व इतर 4 महाभूतांच्या प्रत्येकी 1/8 मिळून एक स्थूल आकाश महाभूत परिमाण तयार होते. बघा तुम्हाला नकाशा दाखवतो. बघा हे पहिले 5 वरती दाखवलेले आहेत, त्याच्यामध्ये नंतर अर्धे याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर हे अर्धे काळे वेगळे आणि याच्यामध्ये सांगितले हे 4थ्या टप्प्यामध्ये हे अर्ध आणि याच्यामध्ये 1 2 3 4. आता याच्यात आकाशामध्ये पूर्ण अर्ध आकाशच आणि मग हे बाकीचे 4 आहेत ना, वायू, तेज, आप, पृथ्वी हे 4 राहणार. याच्यामध्ये अर्धा वायू राहणार आणि अर्ध्यामध्ये परत आकाश वगैरे हे 4 असं मिळून हे शरीर आपलं बनलेलं आहे. प्रत्येक याच्यामध्ये अर्धा तो आणि अर्ध्यामध्ये हे. त्याला पंचीकरण म्हणून ग्रंथ आहे सेपरेट, तो एक आपण वाचला तर आपल्याला त्याच्यातून अजून उलगडा बारकाईने होणार. आकाश 1/2 अधिक 1/8 वायू, आप 1/8 तेज, पृथ्वी या पद्धतीने 1/2 वायू, आकाश ही पृथ्वी मिळून
एक वायूचे परिमाण होते. अशा तऱ्हेने संयोगीकरणाची प्रक्रिया घडत असते. या पद्धतीला पंचीकरण म्हणतात. पाचही आहेत पण काही कमी जास्त, एक अर्धा आहे तर बाकीचे 5 आहेत. एकडं हा आता पूर्ण अर्धा आहे तर आहे ना, असे मिळून एकमेकाला ते साह्यभूत होतात. या पद्धतीला पंचीकरण म्हणतात. पंचविध स्वयंविभाजन व परस्पर संयोगीकरण याच स्थूलभूतापासून देह तयार झालेला आहे. परंतु शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श हे पंच ज्ञानेंद्रिय विषय त्या सूक्ष्म तन्मात्रा व्यतिरिक्त दुसऱ्या कशापासूनही बनलेले नसतात. सूक्ष्म महाभूतांची बनलेली इंद्रिय, उपकरणे व त्या सूक्ष्मभूतांचा उपभोग घेतात आणि सर्व व्यवस्था अशा रीतीने केलेल्या आहेत की आपल्यातील अहम केंद्रित जीवाला आपल्या वासनांच्या कोठारानुसार सुखदुःखाचे जीवन जगावास मिळत असते. मग त्या पद्धतीने त्याला पुनर्जन्म, पुनर्शरीर ते त्याच्या इच्छेनुसार त्याला आपली जी इच्छा असेल त्या अहम केंद्रित जीवाची, तो आत्माचे, परंतु तो स्वतःला याच्याशी तादात्म्य पावतो म्हणून त्याला जीवात्मा. सुखदुःख भोगणारा हा जीव हेच मनबुद्धीचे उपाधित झालेले आत्मतत्व होय. बघा, जो सुखदुःख भोगतोय तो कोण आहे? तो जीव हेच मनबुद्धीचे उपाधित झालेले आत्मतत्व आहे. आत्माच जीवात्मा झाला, त्यांनी मन बुद्धीशी तादात्म्य ठेवलं, मग इंद्रियाच्या द्वारे सुखदुःख उपभोगतो. ही उपाधी आत्म्याला कधीही कोणतेही खरे बंधन आणू शकत नाही. बघा, आता इथले अडचणी, एवढं त्याला सुखदुःख भोगतो पण तरी पण तो कधी सुखी दुःखी होत नाही, कारण तो याच्यापासून वेगळा आहे. आता इथे आपल्याला लवकर कळणार नाही, जरा डोकं चालवावं लागेल. बघा, सुखदुःख भोगणारा हा जीव हेच मनबुद्धीने उपाधित झालेले आत्मतत्व आहे. त्याच्या उपाधीशी संगत पडल्यामुळे त्याला सुखदुःख होतात असं वाटतं. पण ज्याला उपभोगतो त्याला वाटतं, म्हणजे त्याला कसं वाटतं? खरंच वाटतं. खरं वाटतं? खरं नाही वाटलं पाहिजे. नदीत पडलेला माणूस तो नदीच्या किनारीच आहे, फक्त त्याचं काय पडलेलं आहे? प्रतिबिंब. आणि त्याला ते वाटते मी वाहत चाललोय. तो कुठे? स्थिर आहे. ही त्याला काय झालेली आहे? भ्रांती. आत्मतत्व ही उपाधी आत्म्याला कधीही कोणतेही खरे बंधन आणू शकत नाही. जसे आरशातील माझ्या प्रतिबिंबाला केलेली इजा मला दुःख देऊ शकत नाही, तसे बघा एवढे सगळं करून सवरून परत कसं आहे? म्हणून आपण मैतीला जो माठ आणलेला आहे, कोरा आणलेला आहे, आणि ज्याला अग्नी डाग द्यायचा आहे तो कसा आहे? कोरा आहे का बरगटलेला आहे? तो कोरा आहे का बरगटलेला आहे हे 10व्याला कळेल. प्रवचनकार महाराजाला लिस्ट दिली जाते, यांनी काय काय पराक्रम केलेत. याचे मुंबईला 2-4 फ्लॅट आहेत, पुण्याला बंगला आहे, गावाला बंगला आहे, 5-25 एकर जमीन बाग इथे, मुलगा इंजिनियर आहे, सुनबाई डॉक्टरीने, जावई वकील आहे. हा, एवढं सगळं बाबांचं मोठं मास्टर आहे. हे 10व्याला सांगितलं. त्यामुळे ते म्हणतो, एक मैतीला म्हणतो मी कोरा आहे, आणि दशकिरीला म्हणतो असं जा मी शिवणारच नाही आता. बघा, माझ्याबद्दल वेगळं सांगता. कोर याने काहीही केलं नाही. ज्याला आम्ही आता पेटवायला आणलं याने काही केलेलं नाही. ते त्यांनी केलेलं दिसलं, ते प्रतिबिंबात दिसलं, बिंबाने काही केलेलं नाही. हा माठ जसा कोरा आहे तसा सरणावर पडलेला काका नाना माझा कोरा आहे. आणि आता तो कोरा तर होताच, पण दिसत होता माठासारखा आकाराचा. आज फक्त त्याचा काय संपतोय? आकार. आकार कोणाला आणि वापर कोणाचा झाला तर खापराचा. खापराच्या उपाधीने आतल्या पोकळीचा आस्वाद आनंद लुटत होता, वापर करून घेत होता. ती पोकळी सीमित दिसत होती, ती सीमित नव्हती. तिच्या आतलं आकाश आणि त्याच्या बाहेरचं आकाश त्याच्याशी सांधा आहे का? त्या माठाच्या तोंडाशी आडाच्या तिथलं आडातलं आकाश आणि बाहेरचं आकाश त्याच्या तिथे सांधा आहे का? जॉईंट केले का? नाही. वास्तविक जीवाने ते म्हणतात पिंडाने, घटाकाशाने, मठाकाश न समजता स्वतःला
महद आकाश, घटाकाश पण नाही समजायचं, मठाकाश सुद्धा नाही समजायचं. काय समजायचं? महद आकाश समजायचं. मी एवढा आहे हे तुकाराम महाराजांनी समजलं, म्हणून त्यांच्या मुखातून उद्गार आले, आनो रे नोनी थोकडा तुका आकाशा एवढा. आता आपणही म्हणायचं, पण असं कोण म्हणते म्हणायचं? तुकाराम महाराज. आपण ज्या दिवशी असं म्हणू ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपलं जीवन सफल झालं. त्यावेळेला तो म्हणू शकतो, आजी संसार सफळ. हो, अनु रे नोनी थोकडा विनायक आकाश आहे एवढी, अजय आकाश आहे एवढी. असं कोणी म्हणायचं? ज्याचं त्यांनी. अनु रे नोनी थोकडा विनायक म्हणे आकाश आहे एवढा. बघा, असं स्वतः म्हणलं पाहिजे. आता म्हणणं सुद्धा नाही. हे म्हणले कशासाठी? तिसऱ्याला समजण्यासाठी. तू असा हो का, मी असा आहे, मी असा आहे, तू असाच राहा, असं म्हणणं त्यांचं नाहीये. मी असा झालो, तुम्ही असे आहात, असं झालो नाही, असं होतोय हे मला कळालं या शरीराच्या योगाने. तो कधी दुःख भोगू शकत नाही. प्रतिबिंबाला केलेली इजा मला दुःख देऊ शकत नाही. तसे श्लोक क्रमांक 75. तोडण्यास महाकठीण अशा आसक्तीच्या बळकट दोऱ्याने. तो दोरा लय बारीक आहे, एकदम बारीक आहे, पण तो इतका घट्ट गाठ मारलेली आहे, असं तोडायचे, तोडण्यास महाकठीण आहे तो दोरा. अशा आसक्तीच्या बळकट दोऱ्याने ह्या इंद्रिय विषयांशी बांधलेले हे विचारहीन पुरुष त्याच्या पूर्वकर्माच्या प्रतिक्रियांच्या दूतांनी म्हणजे वासनांनी भाग पाडल्यामुळे वर आणि खाली असे जातात आणि येतात. पूर्वकर्मानुसार त्यांना योनी मिळत असते, वर खाली, वर खाली. पशु पक्षी, नाहीतर इंद्रादिक देव, नाहीतर मधी मनुष्य योनी. आपणात समजले आहे की विषय वस्तू बघा ही एकत्र आलेले. मडकं सुद्धा माती सुद्धा म्हणत नाही माझं त्याच्याशी तादात्म्य त्या माठाशी. आणि हेच फक्त सांगितलंय चांगदेव महाराजांना, एकच माती नाना परी भिंती, रांजणानी सुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. आपणास समजले आहे की विषय वस्तू म्हणजे निरुपद्रवी तन्मात्रा होत. बघा, हे विषय वस्तू आहेत ते निरुपद्रवी आहेत, ते बी नाही उपद्रव करत, ते बी स्थिर आहेत, पण आपण त्यांना बळच टाकतो. जसं ते घोंगडी पकडायला गेला आणि यांनी काय पकडलं? अस्वल. आता त्यांनी त्याला पकडलं, यांनी पकडल्यामुळं, यांनी जर पकडलं नसतं तर त्यांनी पकडलं नसतं. निरुपद्रवी तन्मात्र होत. आणि याच दुसऱ्या रूपात ज्ञानेंद्रिय आणि स्थूल देह बनलेली असतात. वाप आणि पाणी हे दोन्ही एकत्र स्थूल आणि सूक्ष्म मूलद्रव्य असल्याने वाप पाण्यास धरून ठेवू शकत नाही. संसारी पुन्हा पुन्हा जन्म घेणारा हा इंद्रिय विषयांशी आसक्त असल्याने त्याच्या छळवादाखाली असतो. बघा, संसारी पुन्हा पुन्हा, संसारी या शब्दाचा काय अर्थ दिलाय? पुन्हा पुन्हा जन्म घेणारा हा इंद्रिय विषयांशी आसक्त असल्याने त्यांच्या छळवादाखाली असतो, त्या विषयांच्या. म्हणून विषय ओढी भुलले जीव. आता यांची कोण करील किव? नुपजे नारायणी भाव. मी कोण आहे? मी केवढा आहे मोठा माणूस. नुपजे नारायणी भाव पाहुनी ठाव नरदेह. नरदेह कळाल्यानंतर नारायणाचा भाव कळाला पाहिजे. आणि नारायणाचा भाव हे जेव्हा नसणार तेव्हा कळणार. आणि इंद्रियाशी समरस झालो तर मग काय उपयोग नाही होणार. त्यांच्या छळवादाखाली असतो. ह्या आसक्ती इतक्या प्रबळ असतात की त्या मोडणे कठीण असतं. इतक्या जडलेल्या आहेत. आपण किती वेळा समजतोय, आपल्याला कळाले मी नाही तो, तरी पण ते आपल्या डोक्यावर येऊन बसते. का ते डोक्यावर येऊन बसतं? का आपण त्याला डोक्यावर घेतोय? कोणत्या विषयाला आपण डोक्यावर घेतलं पाहिजे? आपला नारायण हा विषय झाला पाहिजे डोक्यावर घ्यायचा. नाथिलेचे माझे तुझे कोण ओझे वागवी. जे माझं नसलेलं कोण डोक्यावर ओझं घेऊन जाईल? ही गाणं पण तसंच आहे. कोणाचे ओझे कोणाच्या खांद्यावर. बघा, नसलेलं ओझं डोक्यावर घेऊन चाललेले.
ते मोडणे कठीण असते. अशा तऱ्हेने स्थूल देहाशी बद्ध असलेला जीव आपले अनुभव कष्टाने तो मिळवीत असतो. तो याच्याशी संबंध तोडाय मागत नाही. उलट त्याला मरताना उलट होता आता माझं आणि यांच्या परत कधी गाठी भेटी होतील. उलट नाही झाल्या पाहिजे असं वाटलं पाहिजे ना. बरं नाही झाले वाटले पाहिजे कशा आसक्ती आहे म्हणून. आणि आसक्ती संपल्या तर झाल्या बी काय नाही झाल्या बी काय काय त्याच्याशी घेणं देणं राहणार नाही. अशा तऱ्हेने स्थूल देहाशी बद्ध असलेला जीव आपले अनुभव कष्टाने मिळवित असतो आणि अधिकाचा हव्यास धरीत असतो. ते अनुभव जे नाही जोडायचे ते अनुभव, हे अनुभव घे नाही. हे अनुभव घेण्यासाठी त्याच्याशी संग तोडावा लागेल. अनुभवाने कष्ट मिळत असतो आणि अधिकाचा हव्यास धरीत असतो. प्रत्येक क्षणी तो कधी न संपणाऱ्या कर्मामध्ये गुरफटत जातो. किती गुरफटतो बघा. आणि प्रत्येक कर्म आपल्या प्रतिक्रिया कर्मफल वासना निर्माण करून त्या जीवाला भोगास लावतात. एका जन्मामध्ये कोट्यावधी जन्माची कर्म करून जातोय आपण. एका जन्मामध्ये त्याला अग्निडाग द्यायचा आपल्याला आत्ताच इथे. एका जन्मामध्ये कोट्यावधी जन्मांची कर्म करून जातो. कसं काय करू शकतो. कर्मामध्ये गुरफटून जातो आणि प्रत्येक कर्म प्रतिक्रिया कर्मफल वासना निर्माण करून त्या जीवाला भोगावस लावते. अशा तऱ्हेने तोच जीव पुन्हा पुन्हा निरनिळ्या कर्मक्षेत्रात आणि नाना प्रकारच्या परिस्थितीमध्ये भटकत राहतो. 84 लक्षणे तो जीवनाच्या अस्तित्वाच्या नव्या नव्या रंगभूमीवर त्या कर्मफल वासनांची मळणी करीत प्रवेश करतो आणि कामना प्रेरित कर्माच्या द्वारा कर्मबीजांनी नवीन पेरणी करीत ती रंगभूमी तो सोडित असतो. आता संपताने पुढचा भाग उद्या, तसा पुढील भागात, मग पुढील जन्मात इकडची सांगता करून पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात तो करत असतो. नव्या बीजाची नवी पेरणी करीत ती रंगभूमी सोडित असतो की जी पुन्हा क्रमाने नव्या उगवणीची कर्मफले भोगण्यासाठी त्याला पुन्हा एकदा जन्म घेणे भाग पडते. ज्ञानेश्वरीमध्ये मला वाटतं सांगितलेले किंवा रंगनाथ महाराज परभणीकरांच्या याच्यामध्ये एक मनुष्य अशी एका जन्मात कोट्यावधी जन्माची कर्म कशी काय करू शकतो. याला आयुष्य किती कोट्यावधी जन्माची करू शकतो. कशी करतो ते म्हणले. एक लिंबोळीचे बी, कडुलिंबाच्या झाडाची बी जमिनीत पडली आणि असं टोलेजंग झाड आले. किती दाट सावली आहे त्याची. आणि दरवर्षी दरवर्षी अशा हजारो पिकलेल्या लिंबोळ्या खाली पडत असतात. आणि जेवढ्या खाली पडल्या त्याच्यापेक्षा 10 पट वरती परत आहेच. बरं हे ह्याच वर्षाच्या नाही, दर वर्षाला तसाच पराक्रम चालू आहे. अशा सारख्या दर वर्षाला हजारो लिंबोळ्या पडत असतात. हे बरं ते लिंबाचं झाड किती वर्ष राहील. समजा 100 वर्ष राहील. मग हे एवढ्या हजारो लिंबोळ्या लाखो करोडो पडतात. ते कोण्या लिंबोळीचं कर्म आहे. खाली एक जिनी गाडून घेतलंय तिचं एवढं. तसं एका जन्मात एवढी आपण कर्म करत असतो. आणि जर ठरवलं याच दे तर त्याचा आणि त्याची फारकत होऊ शकते. त्याचे ना आपण संबंध तोडू शकतो. येण्याची शरीरा येणे सरी किंबहुना येरझार दगड टाकायचा चिरा पडे. या श्लोकाच्या शेवटच्या ओळीत निरुपद्रवी वाटणारे 2 वाक्प्रयोग याच्या लक्षणार्थाने वेदांतात ओळखल्या जाणाऱ्या कर्मविपाकाचा सिद्धांत सांगून जातात. मीमांसकांच्या मते ईश्वर हा शक्तिमान, स्वयंप्रकाशी आणि सर्वव्यापी, न्यायी व सत्यवान असून तो सर्वांना हेतूची शुद्ध अशुद्धता, सद्विवेकाची स्पष्टता, उपाययोजनेची तळमळ तसेच अपौरुषेय वेदांनी घालून दिलेल्या शाश्वत स्वरूपाच्या विधिनिषेधाबद्दल श्रद्धा व अज्ञाधारकपणा यानुसार कर्मफले देत असतो. कोण? तो ईश्वर. परंतु वेदांतानुसार अधिक बौद्धिक समाधान देणारा सिद्धांत म्हणजे कर्माची प्रतिक्रिया ही काही कर्माहून भिन्न असत नाही. त्याची कर्माची प्रतिक्रिया त्याच्याहून भिन्न नाही, तीच त्याला फळं देत असतात. एका विशिष्ट काळी आणि विशिष्ट स्थळी केलेल्या कर्माची सिद्धी कदाचित अन्य ठिकाणी आणि पुढील अन्य काळी होऊ शकेल. पुष्पकळी ही स्वतःहून विकसित होत न असते आणि पाकळ्या गळून त्यापासून फलनिर्मितीस एखाद्या परमशक्तीच्या ढवळाढवळीची गरज
नसते, ती कर्मच त्याला तशी ती ॲटोमॅटिक. अभिव्यक्त झालेल्या विचारांचा म्हणजेच कर्माचा जीवन इतिहास म्हणजे लगेच कर्म की ज्याचा अंतता त्याच्या प्रत्येक घाती कर्माने शेवट होतो. क्रिया आणि प्रतिक्रिया या समान आणि एकमेकाच्या विरुद्ध असतात. हा न्यूटनचा सिद्धांत कदाचित तत्त्वज्ञानांना सुद्धा खरा ठरतो. हे याच्यातून त्याच्यात बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीज समाय, ऐसे कल्पकोटी जाय परी जातीनं नसे, जातीचा नाश नाही होत. असं हे ॲटोमॅटिक चालू आहे. हे इथं ते म्हणतात तो राजा करतो असं ईश्वर, ते ॲटोमॅटिक चालू आहे. ते ॲटोमॅटिक होतं. जसं ते फुल विकसित झालं का ते उमलतं, ते अजून उमललं का त्याच्यातून फळ निर्माण होतं. हे ॲटोमॅटिक चालू आहे. म्हणून विषय वस्तूंचा भ्रांतमय आसक्तीमुळे अंगीकारलेली आणि पार पडलेली कर्मे प्रत्येक अहंकेंद्रित जीवाला सुखदुःखाच्या स्वयंनिर्धारित नियतीप्रत आणून सोडित असतात. त्याला बरोबर त्या स्टेपला घेऊन जाणार. आज जे आपण आज एकत्र आलोय ना, हे आपले मागील कर्म इथे घेऊन आलेले. इथून गेल्यानंतर एखादं आपल्या सोडून जाणारच आहे. ते बरोबर ते असं ते चक्र बरोबर चालू आहे. ते उपजे आणि नासे, नासे हे पुनरुपी दिसे ऐसे घटिका यंत्र परिभ्रमेगा. ते ॲटोमॅटिक चालू आहे. ते कोणत्याही योनीमध्ये पाठवू शकतो. तुम्हाला आता समजा मी यांच्याकडून जर 50,000 रुपये घेतले असतील आणि या जन्मात दिले नाही, पुढच्या जन्मात आम्ही जर वेगळ्या योनीला गेलो, तिथं पण वसुली होणार आमच्याकडून. कशी? तर एक साधू गेला होता एका ठिकाणी मुक्कामी, आणि मुक्कामी गेल्यानंतर जेवण खाऊन झालं, तो संन्यास वृत्तीचा होता. तो म्हणला मी मांडवात जाऊन झोपतो. मग मांडव झोपल्यानंतर 2 बैलांचे गप्पा चालल्या होत्या. मी उद्या जाणार इथून, मला सेट घेऊन जाणार मालक तालुक्याच्या गावाला आणि विकणार, 5,000 रुपये त्याला भेटणार आहेत माझ्याकडून. तर मला त्याच्याकडून 5,000 घ्यायचे आहेत, त्या शेटकडून. त्या मालकाकडून 5,000 घ्यायचे आहेत आणि या मालकाला द्यायचे आहेत. बाकी किरकोळ चिरीमिरी होतं ते काम झालेले. आता मोठा चेक घ्यायचा. चालेल, झोपला. दुसरा काय म्हटला, तुझे लय कमी आहे 5,000, पण मला ह्याच मालकाला 50,000 द्यायचे आणि ती घ्यायचे दुसऱ्याकडून. तो कोणत्या युनीला आहे? तो म्हणला हत्तीच्या युनीला येतो, त्याच्याकडून घ्यायचे. बघा, बैलाला कोणाकडून घ्यायचे? हत्तीकडून घ्याय. पण हे काय मालकाने त्या साधू झोपला. सकाळी उठल्यानंतर तो त्याच्या कामाला निघाल्यानंतर तो सेट मालक काय म्हणला, थांबा ना बाबा, मला पण तिकडे जायचे तालुक्याच्या गावाला, ह्या बैलाला घेऊन जायचे. तर मी तुमच्याबरोबर येतो. गेला, बैल विकला. मग शेठच्या त्या मालक साधूच्या लक्षात आलं, रात्रीचं ऐकलं, गेला 5,000ला बरोबर गेला, घेतला. मग तो म्हणला, बाबा नाश्ता पाणी करून तुम्हाला गाडीत बसून देतो. तो म्हणला, नाही, मला आज तुझ्या घरी परत यायचे. परत ते म्हणलं, असं मी ऐकलं होतं. आणि त्यांनी परत आयलंड पण पाहिलं. तर म्हणला, हत्तीकडून ह्या बैलाकडून तुला 50 भेटणार. कसे? त्या हत्तीकडून घ्यायचे. मग हत्तीकडून कसे काय घेणार? तर म्हणला, राजा उद्या अशी हे लावणार आहे टक्कर, हत्तीशी हे लावणार, काय म्हणतात, झुंज. जो माझ्या हत्तीला हरवील त्याला 50,000. आता हत्तीशी कोण लढणार? हत्तीच. पण याला माहीत होतं तिकडे गेलं तर देईल. मग म्हणले, हा म्हणला माझा बैल तुमच्या हत्तीशी लढेल. अहो म्हणलं, कसं काय ते जुळते का? तर म्हणलं, लढणार आणि हरवणार तुमच्या याला, कारण संतांची पायी. आता 50,000 भेटलं, विश्वास बसणार ना लगेच. तिथं गेला आणि बैलाला सोडलं. त्या बैलाने फक्त हत्तीला केलं, काय मागचे 50,000 कधी येणार? तो म्हणला, देतो देतो म्हणला, आणि लगेच त्यांनी पडून घेतलं आणि याला 50 भेटले. जे कुठे असलं तर हे सुटत नाही. त्या युनिट सुद्धा इकडून तिकडून चालत राहणार ते म्हणतात. म्हणून विषय वस्तूंचा भ्रांतमय आसक्तीमुळे अंगीकारलेल्या आणि पार पडलेली कर्मे प्रत्येक अहम केंद्रित जीवाला सुखदुःखाच्या स्वयंनिर्धारित नियतीप्रत आणून सोडत असतात. आत्ता मी यांच्याशी बोललं बाहेर गेलो, माझं यांचं भांडण पण होऊ शकतो, आणि ज्याचं भांडण आहे तो मला मदतगार बी होऊ शकतो. ही नियती करत असते. आणि त्याच्याशी त्याला म्हणतात सकाळी पाहिलेलं. मला एक साधू आहे रत्नाकर, आणि त्याला बोध दिलाय रामानंदांनी, चांगदेव महाराजांच्या परंपरेतले 4थे 5वे महापुरुष आहेत ते दोघं.
तेव्हा ते म्हणले मला ब्रह्मबोध झाला बाबा, आता मला कळालं मला ईश्वर तत्व काय, मी कोण आहे, पण आता या जगात मी कसं वागू? अरे तू सहज वाग. ते म्हणले सहज कसं वागायचं? काय उदाहरण आलं होतं सांगता येईल? सहजचं उदाहरण काय आलं होतं सांगता येईल? हां, दिव्याचं एक आलं तर करेक्ट. अजून एक लय मार्मिक आलं होतं उदाहरण. हां करेक्ट. बघा अशी माणसं पाहिजे. आता तुम्ही दोघे मान्यवर आहेत आणि हे आता दोघं मान्यवर झाले, हे की नाही? यांनी सांगितलं दिव्याच्या याच्यात आता पोथी वाचतो, कोण घरात येतं दिवा चालू असताना, कोण घरातून जातं, कोण जेवतं, कोण पोथी वाचतं आणि एक चोरी करून जातो. पण दिवा स्थिर असं राहायचं आहे आपल्याला. जैशी स्थिती आहे तैशा परी आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण एकदम अजून त्याच्यापेक्षा मार्मिक. सुकलेलं पान पडल्यानंतर ते वाऱ्याने कोणत्या दिशेला जाईल त्याला माहिती आहे, तसं सहज राहायचं. आता पान सुकलेलं कुठं जाईल वाऱ्याच्या दिशेने, पण ते पान सुकलेलं होण्यासाठी त्या पानाला पहिलं काय करावं लागेल? पहिलं पान कसं आहे? हिरवं. त्याला पहिलं कसं व्हायला पाहिजे? पिवळं व्हायला पाहिजे. मग कोणी सोडलं पाहिजे त्याला? त्याने नाही, देठाने त्या झाडाने त्याला सांगितलं बाबा तुझा कार्यक्रम संपला, आता तू जा, आहे का नाही? मग बाबांनी सोडून दिलं पाहिजे त्याला, आहे का नाही? आणि मग एकदा का तो सुकला का कुणीकडे पळतो तसं सहज राहायचं. समयाशी सादर व्हावे. नियती प्रत्य आणून सोडत असतो. विचारामागून विचार अशा तऱ्हेने कर्माचा चिखल तुडवी तो जीव, जेथे तो आपल्या कर्मवासनांच्या मागणीनुसार सुख दुःख भोगू शकेल असे नवे जीवन क्षेत्र म्हणजे योनी निर्धारित करीत असतो. आता उर्वरित कर्म कुठे पार करू शकतो आपण? तिकडे करत असतो तो. मग तसं शरीर बघतो कुत्र्याचं मांजराचं, कुठे पण तेवढं आपल्याला कव्हर करून जायचंय. मग ते डुकराचे जीवन असो वा देवमानवाचे असो, उत्क्रांतीच्या आणि अवनतीच्या शिडीवर वर आणि खाली नेला जातो. या शब्द प्रयोगाचे हे ध्रुवपद आहे. बघा त्याला सारखं वर खाली नेतो, हे त्या अख्ख्या याचं काय आहे? ध्रुवपद आहे. सत्कर्माने आणि विवेकाने जेव्हा आपण वैराग्य जोपासतो तेव्हा विषय वस्तू आपणास बद्ध करू शकत नाही. आपल्याकडे काय पाहिजे? सत्कर्म आणि विवेक. आणि चांगलं कर्म करून सुद्धा पाठी लावा माझं नाव लावा असं नाही पाहिजे. तिथे काय पाहिजे? त्याला धगधगीत वैराग्य पाहिजे. सत्कर्म विवेकाने जेव्हा आपण वैराग्य जोपासतो तेव्हा विषय वस्तू आपणास बद्ध करू शकत नाही. आपण त्याच्यात असणार. पाण्यात काही पडलं तर बुडलं जातं, पण लाकूड बुडत नाही. आणि लाकडाने जर पाण्यावर उभं राहायचं ठरवले, पण जर का त्याने ठरवलं पाण्याला आत घ्यायचं का तो बुडणार. वैराग्याने जोपासना केली तर जोपासतो तेव्हा विषय वस्तू आपणास बद्ध करू शकत नाही. आपली कर्म ही आपल्यामधील खऱ्या आणि शाश्वत दिव्य तत्वाच्या शोधाने आणि ज्ञान आणि अविद्येचा अंत करणारी ठरतात. बघा आपल्यामधील खऱ्या आणि शाश्वत दिव्य तत्वाच्या शोधाने आणि ज्ञानाने अविद्येचा अंत करणारी ठरतात. अविद्येचा अंत करणारी म्हणजे जन्म मरण हे काय आहे? अज्ञान आहे. वा पाप पुण्य हे काय आहे? अज्ञान आहे. पण हे कधी कळेल? नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे. पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. पापाने नरकात जातो, पुण्याने स्वर्गात जातो. समान झालं तर जन्माला येतो. पण हे अज्ञान आहे आणि या अज्ञानाचा अंत नाही झाला तर मग पुनरपी भाऊ कसं आहे? समजून घेतलं तर सुटला आणि नाही समजून घेतलं तर कायमचा गुतला. कधी सुटेल त्याचा भरोसा नाही. म्हणून एक चान्स दिलाय मनुष्य योनी. ज्याने ठरवलं असेल त्यांनी ठरवा आपल्याला सुटायचंच. आपली कर्मे ही आपल्यातील खऱ्या आणि शाश्वत दिव्य तत्वाच्या शोधाने आणि ज्ञानाने अविद्येचा अंत करणारी ठरतात. अज्ञानाचा नाश, अज्ञानाच्या नाशाबरोबर जगाचा नाश. मी देव आहे याचा नाश. वेदांत शास्त्रानुसार जन्म घेण्याच्या शक्य असणाऱ्या योनी दोन भिन्न प्रकारात मोडतात. उच्चतर आणि नीचतर. ज्ञानेंद्रियांच्या आणि कर्मेंद्रियाच्या द्वारा सीमित सुखाच्या जास्तीत जास्त वाटा दीर्घकाळ करून देणाऱ्या विषयी वस्तूंचा उपभोग घेण्याकरता आपण उच्चतर योनीत पुढील जन्म घेत असतो.
चांगलं आईला आनंददायक जीवन जगावं म्हणून तो काय म्हणतो, स्वर्गाला जाऊया. यालाच स्वर्गाचा अनुभव सुख म्हणतात. दुसऱ्या प्रकारास नीच योनी म्हणतात, ज्यामध्ये पशु पक्षी वनस्पती आणि वृक्ष या जीवनाचा समावेश होतो. या नीचतर योनी आपणास जीवनाच्या अशा पातळीवर आणून सोडतात की ज्यामध्ये हे जीव आपापल्या बुद्धिमांद्यांच्या निरनिराळ्या पातळीनुसार अत्यंत तीव्र दुःखांचा अनुभव घेत राहतात. बघा, आपणच आपल्याला सोडू शकतो आणि आपणच आपल्याला गुंतवू शकतो. सर्व संभाव्य जन्म या दोन योनी समूहामध्ये संपूर्णपणे समाविष्ट होतात आणि तेच वर आणि खाली या शब्दप्रयोगाने निर्देशित केले आहेत. जेव्हा पूर्वकर्माच्या वासनांचा फल अतिदुःख किंवा अतिसुख यापैकी कशाकडेच झुकलेला नसतो, म्हणजेच त्या जेव्हा जवळजवळ समतोल असतात, तेव्हा असा अहम केंद्रित जीव त्याच्या थोड्याशा चांगल्या अगर थोड्याशा वाईट वासनांच्या आधिक्यासह नरजन्म घेतो. दोन्ही समसमान, पाप पुण्य समसमान, तैच पाविजे कर्मभूमी. स्वतःच्या जीवनकालामध्ये हसण्याचे व रडण्याचे, यश मिळवण्याचे व अपयश भोगण्याचे प्रसंग येत असतात. परंतु आत्मा आणि अनात्मा यातील विवेक करता येईल अशी त्यास विवेक बुद्धी ही दिलेली असते. आपल्याला बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले देही, त्या देहात घातलेले सारासार. पण तो तिकडं जातच नाही, तो भलतीकडंच. आपण या जगामध्ये पूर्णपणे सुखाने धुंद होत नाही, अगर दुःखात पूर्ण बुडून गेलेलो नसतो. ते सगळं समे, म्हणूनच आपल्या वाट्याला सुख दुःख येते आणि म्हणून संसार गोड वाटतोय. बोरं विकत घ्यायला गेलं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कशी वाटतात बोरं? पाहिजेत गोड पाहिजेत का आंबट गोड पाहिजेत? कशी पाहिजेत बोरं? आंबट गोड. म्हणजे संसार असा सुख दुःखांनी मिश्रित असल्यामुळं आवडतो. थोडे आंबट पण प्रसंग आहेत आणि थोडे गोड पण. दुःखात बुडून गेलेलो नसतो अथवा पूर्णपणे सुखाने धुंद होत नाही. अशा तऱ्हेने प्रत्येकाला वर किंवा खाली किंवा निव्वळ देवत्वाच्या अमर्याद अशा मुक्त अवस्थेकडे जाणीवपूर्वक सरकण्याची संधी दिलेली असते. याच्यातून सुटायचं का? इकडं हळूहळू सरक. त्याला ती संधी पण देतो देव, प्रत्येकाला संधी देत असतो. जो संधीचं सोनं घेतो त्याचं जीवन सफल होतं. अशा संध्या वारंवार येत नाही. वर या निर्देशित होणारी स्वर्गीय अनुभव पातळी अथवा खाली या संज्ञेने सूचित केलेले दुःखाचे अनुभव क्षेत्र यापैकी कोणत्याच योनीमध्ये मात्र आध्यात्मिक प्रयत्नाची शक्यता नसते. जे लय बरबराटीत ते तिथे काय चान्स नाही. आणि जे दुःखात पिंजलेले त्याला सुद्धा नाही, कारण त्याला तेच आवडतं. काय पिंकीचे किडे चिळशी घेते, त्यांना तेच आवडत असतं. आपल्यापैकी प्रत्येकाच इष्ट तेच क्षेत्र जन्म मिळत असते. आपल्या योग्यतेनुसार आपल्याला तिथं सिलेक्ट केलं जातं. आपल्यापैकी प्रत्येकाच इष्ट तेच क्षेत्र जन्म मिळत असते की जे पूर्वजन्मात बाळगलेले हेतू विचार आणि कामना यांच्याशी पूर्ण तर्कसंगत असतात. बघा, आपल्याला तेच जीवन मिळतं तिथं. ही असं प्रवचन ऐकलंय आमच्या पूजाने, तिला मारले एकदा. तुला समजत कसं नाही? ती म्हणली, मी तुमच्याकडून मला घेणं आहे. म्हणलं, तुला कोणी सांगितलं? मला वाटलं आत्यानी सांगितलं काय. आत्यांना हेच कारभार असतात ना. म्हणलं, तुला आत्यानी सांगितलं काय? ती म्हणली, नाही, तुम्हीच प्रवचनात सांगितलेलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी असा लेख, यांच्याकडून उसने पैसे घेतले, जर दिले नाही तर हे पोटी जन्माला येणार आणि वसुली अधिकारी. बाबासुद्धा वसुली अधिकारीच आहेत आपले. जसा तो सारा घेतला जातो का नाही वर्षातून, तसा बाबा सारा वसूल करायला आता सध्या आपल्यापैकी. पण त्यांनी सारा वसूल केला पाहिजे, कारण आपल्याला खतं आणि बियाणं काय केलेले त्यांनी दिलेले आपल्याला, आहे की नाही. रास माथ्यावर काढून घेणार आहेत ते. आपल्यापैकी प्रत्येकाच इष्ट तेच क्षेत्र जन्म मिळत असते की. पण ती एक खुश आहे. ती म्हणती, जाऊ द्या, सुख मिळू नाही तर दुःख, पण त्या रेसकोर्समधून वाचले म्हणते मी. म्हणलो, कोणत्या? ते म्हणले, तुम्ही सांगितले असंख्य एक्स आणि वाय तिथं तरफडत असतात, पण आपण त्या शर्यतीत जिंकलो म्हणले. बस, तिथं पहिला तर विजय आपला झाला.
तर्कसंगत परिणाम स्वरूप आणि योग्य असेच असते. बघा, कामना यांच्याशी पूर्ण जिथं जिथं ज्याला टाकले ना तो त्याच योग्यतेचा आहे म्हणून त्याला तिथं टाकले. योग्यच असते. पूर्वकर्माचा परिपाक म्हणून आपल्यामध्ये ज्या सहज प्रवृत्ती निर्माण झालेल्या असतात, असं सारखं ज्याला त्याचा स्वभाव एखाद्याचा संत आहे, एखाद्याचा तीव्र आहे, एखाद्याचा मेडियम आहे, तर त्याचा मागचा संस्कार येतो. त्याला काही कळतं का नाही? त्याला या जन्मात नाही, मागं सुद्धा तसंच होतं. त्यामुळं तो ते घेऊन आलेलं आहे पुढं. म्हणजे ज्या आपल्याच कर्मदूतांचे निर्धारित होतात. आपले हे कर्मचे काय ते आपले दूत आहेत, आपल्याला इथपर्यंत घेऊन आले. त्यांनी हकारलेले आपणच शोधून ठेवलेल्या नियतीप्रत पोहोचतो. जनावरांना बघा, आपण एकत्र जायचो रानामध्ये, यांची आपली 4 जनावरं गेली एकत्र, पण संध्याकाळी सूर्य मावळायला लागल्या का त्या बरोबर बाहेर येतात आणि जोडीदार बरोबर येतात आणि जाताना घरी ज्याच्या त्याच्या जातात. त्यांनी हकारल्याप्रमाणे त्या कर्माने सांगितलं या का चालले ते. आपणच शोधून ठेवलेल्या नियतीप्रत पोचतो. त्या नियती म्हणजे पूर्व वासनांचा गोठलेला साठा आता वितळावास लागलेला असतो. इतकेच बर्फ काय झाला होता आता वितळायला लागलेला आहे. आता हे असं का झालं, असं का म्हणजे ते गोठलेलं आता काय वितळायला लागलेले. आता ते निमूटपणे भोगायचं आणि भोगून सारायचं आणि भोगत असताना त्याचं कोणत्याही अंतःकरण वृत्तीवर परिणाम नाही व्हायचं. आणि जर झाला तर होईल उद्वेग दुःखाची केवळ. भोगणे ते फळ भोगावंच लागणार. केले कर्म झाले तेची भोगा आली. आणि जर तुम्ही हरिरंगामध्ये रंगून गेले तर एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला म्हणजे ते संपत नाही, ते भोगावंच लागतं. पण त्याचे आपल्या अंतःकरणाला चटके बसत नाही. ती मानवाची वृत्ती जर एखाद्यामध्ये असेल तो महान मनुष्य असतो. सुखदुःखाची जाणीव नाही म्हणजे तो परमार्थाचा पहिलाच 50% अधिकारी असतो. तेव्हा तो इकडे येत असतो. बाबा सांगतात आपण परमार्थिक का झालो आणि एखादा खाणारा पेताड का झाला, त्याचे अर्ध पुण्य आणि अर्ध पाप होतं. भागवतकार सांगतात. पण अर्ध पुण्य आणि अर्ध पाप होतं तर याचे पापाचे डोंगर होते इकडच्या पारडी याच्यामध्ये काय तराजूमध्ये, आणि इकडच्या मापामध्ये पुण्याचा चारा चुरा. म्हणून तो कधीतरी देवाला जातो, जत्रेला जातो, सप्त्याला जातो आणि हा कंटिन्यू इकडं पापामध्ये राहतो. आणि जर याचा पुण्याचा डोंगर आणि पापाचा चारा चोरा तर किरकोळ काहीतरी होणार. कारण ती असं असल्याशिवाय तो येणारच नाही इथं. चांगलं आणि वाईट असल्याशिवाय इथं येऊ शकत नाही. चांगलं आणि वाईट संपलं का सगळ्यांना म्हणणार राम राम, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. विषय श्लोक क्रमांक 75ला विराम देतोय. आपण थांबतोय. झालेली सेवा विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 75ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा तसेच ग्रंथ विवेक चूडामणी त्यांच्या चरणावर तसेच संत मालिकेच्या आणि तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबां की जय. सच्चिदानंद रामदास बाबां की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सर्व संतन की जय. गणपती बाप्पा आता विश्वास नव्हे देवे येणे वाग्यज्ञ घोषावे. घोषोनी मज द्यावे पसाय दाने. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे धीर जावो विश्वस्त धर्म स्तुर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात. वर्षद सकळ मंगळी ईश्वर निष्ठांचे मांदियाळे. अनवरत भूमंडळी भेटत उदरा भूता. चला कल्पतरुचे हारो चिंतना चिंतामणीचे गाव. बोलते जारणव पियुषांचे चंद्रमेचे लांछन. मार्कंडचे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन. स्वैरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होडी तिने लोकी. भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी. दृष्टादृश्य विजय होवावेची एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान बसावो. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला.
येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला हरि ओम शांती शांती शांती.